कुस्ती पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरात अनेक पैलवान आपली तब्येत बनवतात. अशा पैलवानांसाठी कोल्हापुरातल्या लहान थोर सर्वांसाठी तब्येत वाढवण्यासाठीचे सगळ्यात महत्त्वाचे ठिकाण पहाटे आणि रात्रीच्या वेळी कोल्हापुरातील जागोजागी दूध काढणारे गवळी आणि ते म्हशीचे आकडी दूध पिण्यासाठी येणारा दूध प्रेमी वर्ग असे रोजचे वातावरणच कोल्हापुरात पाहायला मिळत असते. रात्रीचे 9 वाजून गेले की म्हैस मालक आपल्या म्हशी घेऊन कोल्हापूर शहरात दूध कट्ट्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गंगावेश, पापाची तिकटी, महानगरपालिका परिसर, मिरजकर तिकटी आदी ठिकाणी जायला निघतात. बरेच जण या म्हैस मालकांची वाट बघत या ठिकाणी थांबलेले देखील असतात. म्हशीचे ताजे आकडी दूध काढून प्रत्येकाला हे म्हैस मालक देत असतात. आमच्या 20 म्हशी आहेत. इथं कट्ट्याला 2 टाईम पिळा येतोय. सकाळी गंगावेशला, संध्याकाळी पापा टिकले असतात. समोर दूध काढून द्यायचा व्यवसाय आपला. 80 रुपये लिटर दूध आहे. ग्लास 30 रुपये आहे. समोरासमोर गिरा घेऊन पिऊन जाते. समोर धारा काढून समोर देतो आम्हाला. बरेच वर्षापासून आपला व्यवसाय आहे. तरी 50-60 वर्ष झाली बा. पहिल्यापासून व्यवसाय आपला आजोबांच्या 50 काळाचा व्यवसाय आपला. पैलवान वगैरे येतात, बाहेरगावी येतात आणि आपल्या इथे कोल्हापूरमध्ये येतात सर्व्हिसदार लोक. आकडी दूध प्यायल्यामुळे अंगात पौष्टिक आहार वाढतो ना. तब्येत करायला पैलवान लोक येतात, त्यासाठी ते दूध पौष्टिक आहे. तर 20-25 लिटर दूध जाते बा. रोज सकाळी आणि संध्याकाळी या दूध कट्ट्यावर जाऊन ताजे म्हशीचे दूध पिणे ही तर कोल्हापुरातल्या कित्येकांची वर्षानुवर्षांची परंपरा बनून गेली आहे. या ताजे दूध पिण्याच्या सवयीमुळे कित्येक जण निरोगी जीवन देखील जगत आहेत. मी राहायला गंगावेशमध्ये आहे. या गवळ्या किन्नी 1974 पासून मी दूध प्यायला येतोय. दूध हे पूर्ण अन्न आहे, त्यामुळं दुधात सर्व घटक आहेत. त्यामुळे मला हे सगळं माहीत असल्या कारणानं आता माझं वय 70 आहे. मी 74 पासून दूध पिते, 1974 पासून. दरम्यान कोल्हापुरातील कितीतरी म्हशींचा मालक असणारा प्रत्येक गवळी या निमित्ताने कोल्हापूरकरांची तब्येत वाढवण्यासाठीच हातभार लावत असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.